रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित मंत्री आणि खासदार तसेच आमदार यांचा सत्कार सोहळा शुक्रवार दिनांक 17 जानेवारी कर्जत विधानसभा मतदारसंघ शिवसेना भाजप आरपीआय आठवले पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। कर्जत येथील सीबीसी लॉन येथे आयोजित सत्कार सोहळ्याला राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार धैर्यशील पाटील, खासदार श्रीरंग बारणे, पेन विधानसभा आमदार रवींद्र पाटील, विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील, आमदार महेंद्र दळवी तसेच स्थानिक आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड आदी मान्यवर तसेच या सोहळ्याचे आयोजक शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर, रामदास शेवाळे, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड उपस्थित होते। आम्ही रायगडात केलेली मदत विसरू नका, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, असे राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी नाव न घेता सुनील तटकरे यांना सुनावले। 2 दिवसांपूर्वी आम्हाला देशाचे पंतप्रधान यांनी कानमंत्र दिला असून महेंद्र थोरवे यांनी तो पाळल्याचे दिसून येत असल्याचे भरत गोगावले यांनी सांगितले। राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कर्जतमधील विरोधकांना दवा द्यावी आणि महेंद्र थोरवे यांना दया दाखवावी असा सल्लाही त्यांनी दिलाय। 3 दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान यांनी आम्हाला कानमंत्र दिला आहे। त्याचा पहिला परिणाम आमदार महेंद्र थोरवे आज काही वेडे वाकडे बोलले नाहीत हे स्पष्टपणे दिसून येते। राजकारणात आणि खेळात कधी काय होईल हे सांगू शकत नाही। आमच्यात धाकधूक होती, पण मागच्या वेळी सोडलेले मंत्रीपद मी घेतले नाही। आमच्या राज्याच्या भूमीतील मी मावळा आहे आणि त्यांच्या वागणुकीनुसार मी वागलो आणि मी एकनाथ शिंदे यांना अडचणीत वाढ होऊ नये म्हणून मागे आलो। आम्हाला आणि महेंद्र थोरवे यांना निवडून दिल्याबद्दल मी धन्यवाद देत असताना मी हात जोडून तुमचे आभार मानतो। आमची नियत आणि नीती चांगली आहे म्हणून आम्ही विजयी झालो। आम्ही रायगडात नसलो तर तुमची काय अवस्था झाली असती। जनाची नाही तर मनाची तर लाज बाळगा असा जोरदार हल्ला भरत गोगावले यांनी तटकरे यांचे नाव न घेता केलाय। त्यांचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत समजने वाले को इशारा काफी आहे असेही मंत्री गोगावले म्हणाले। भरत गोगावले यांना मंत्री करावे अशीच एक मागणी महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांची होती। लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहून तुम्ही मतदारसंघात फिरला असता तर जनतेच्या समस्या कळल्या असत्या। तुम्ही ईव्हीएम वर बोट दाखवण्यापेक्षा तुमच्या डोक्यात गेलेली सत्ता आधी बाहेर काढा असा सल्ला प्रकाश आबिटकर यांनी विरोधकांना दिलाय। कर्जत उपजिल्हा रुग्णालय आणि नेरळ ग्रामीण रुग्णालय यांचे प्रश्न सुटतील आणि उद्घाटन करण्यासाठीच येईल असा शब्द सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला। सरकारी दवाखान्यांमध्ये अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असून खासगी दवाखान्यात अतिरिक्त खर्च रुग्णांकडून घेतले जाणार नाहीत यासाठी काम करायचे आहे असा निर्धार आबिटकर यांनी व्यक्त केलाय। विकास कामांचा झपाटा दाखवा। खासदार श्रीरंग बारणे, कर्जतची भूमी क्रांतिकारांची भूमी आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही निवडणुकीत झुंजले। महेंद्र थोरवे, आपण आता निवडणूक होऊन गेली आहे आणि त्यामुळे आता ते बाकीचे विषय बाजूला ठेवून विकास कामांचा आरसा सर्वसामान्य यांच्यापर्यंत न्या अशी सूचना केली। आपल्या नेत्यांना तुमच्या कामाचा झपाटा माहिती आहे आणि त्यांच्याकडून निधी वळवून आणण्याचे काम करू या सूचना केल्या। कर्जत विधानसभा मतदारसंघात कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय हे 100 बेडचे व्हावे आणि नेरळ परिसरात ग्रामीण रुग्णालय व्हावे अशी मागणी कर्जत मतदारसंघाच्या वतीने आमदार महेंद्र थोरवे यांनी केली। तर तटकरे विषयावर बोलताना आम्ही क्रीजवर पॅड बांधून उभे होतो आणि कोणताही आणि कसलाही बॉल समोर आला तरी टोलवण्याची आम्ही सर्वांनी तयारी केली होती। मात्र कोळसा काळा आहे हे आपल्याला माहीत आहे आणि तो कोळसा कितीही उघडला तरी तो काळाच असा टोला मारत झाले गेले गंगेला मिळाले असे मत महेंद्र थोरवे यांनी मांडले। हवा असलेला विकास होतोय। खासदार धैर्यशील पाटील पेन मतदारसंघापूर्वी आमच्यासाठी टेन्शन मध्ये असायचा, पण आम्ही यावेळी रवींद्र पाटील आणि आम्ही एकत्र असल्याने आम्ही टेन्शन मुक्त होतो। आम्हाला जिल्ह्यात कर्जत खालापूर यांची काळजी होती, पण जनतेने खऱ्या माणसाला निवडून दिले। कर्जत आणि खालापूर तालुक्यात हवा असलेला विकास महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून सुरू असल्याने आम्हाला आता तरी काळजी नाही असे खासदार धैर्यशील पाटील म्हणाले। हृदयस्पर्शी सोहळा आमदार महेंद्र दळवी, कर्जतमधील लढाई कठीण होती, पण महेंद्र थोरवे यांनी शेवटच्या चेंडूवर 5 धावा धावून काढल्या। त्यासाठी कर्जतमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कर्जतची खिंड लढवली।
आणि त्यामुळे कर्जतमध्ये जिल्ह्यातील सर्व खासदार आमदारांचा हा सोहळा हृदयस्पर्शी होता, असे मत महेंद्र दळवी यांनी मांडले. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.